नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। ज्योतिबा यात्रेसाठी निघालेल्या निनामपाडळी येथील मानाच्या पहिल्या सासनकाठीचे कराड तालुक्यातील वारुंजी येथे भव्य स्वागत। शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असून ज्योतिबा यात्रेसाठी निघालेल्या साताऱ्यातील निनामपाडळी येथील मानाच्या पहिल्या सासनकाठीचे कराड तालुक्यातील वारुंजी येथे बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। ज्योतिबा डोंगरावर शनिवारी 12 एप्रिलला ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असून यासाठी बैलगाडीतून आणि चालत सासनकाठी घेऊन ज्योतिबा भक्त निघाले आहेत। या मानाच्या काठीचा पहिला मुक्काम वारुंजी येथे झाला। यावेळी कराड तालुक्यातील ज्योतिबा भक्तांनी सासनकाठीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। ही सासनकाठी निनामपाडळी ते कोल्हापूर ज्योतिबा डोंगर अशी पारंपरिक पद्धतीने बैलगाड्या व पायी चालत जाते। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एकंबे पंचक्रोशीतील शेती पाण्याचा प्रश्न सोडविणार खासदार नितीनकाका पाटील। एकंबे पंचक्रोशीतील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ। एकंबे पंचक्रोशीतील शेती पाण्याचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सोडवू शकतात। आपण शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जाऊन त्यांची भेट घेऊया, ते निश्चितच पाण्याचा प्रश्न सोडवतील असा विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष सूचनेनुसार त्याचबरोबर चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिलच्या पाठपुराव्यामुळे एकंबे गावच्या हद्दीतील विविध रस्त्यांसाठी 32,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्यांचे भूमिपूजन खासदार पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले। एकंबे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, राजेंद्र घाडगे, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, कोरेगाव बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव कुमुकले निकम, अजय बापू कदम, ॲडव्होकेट PC भोसले, सूर्यकांत काका बर्गे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण यांच्यासह यावेळी मान्यवर उपस्थित होते। ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले। संतोष अण्णा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले। ग्रामपंचायत सदस्य केतन चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने जरंडेश्वर कारखाना प्रशासन आणि संचालक सचिन शिनगारे यांचे विशेष आभार मानले। कार्यक्रमास विजय चव्हाण, सचिन चव्हाण, जयवंत शिंदे, नाना ताटे, कृष्णदप्पा चव्हाण, विकास शिंदे, MB चव्हाण सर, PK चव्हाण सर, दत्तात्रय चव्हाण, सुरेश चव्हाण, दत्ता भोसले, ऋषिकेश चव्हाण, अशोककाका चव्हाण, सोमनाथ चव्हाण, शंकरप्पा चव्हाण, वैभव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दीपाली घाडगे, पूनम चव्हाण, निलेश शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। सगळी जण एका ठिकाणी या, एवढं मोठं गाव आहे आपलं बरं का, आणि ह्या गावामध्ये तुम्ही सगळे जण चांगल्या विचाराचे चांगले कार्यकर्ते आहात। ह्या सगळ्या एक विचाराने जर का आपण राहिलो तर निश्चितपणाने उद्या येणारे ZP पंचायत समिती जे काय असेल ते आपल्याला या गावामध्ये निश्चितपणाने आणता येऊ शकते। त्यातला महत्वाचा विषय असेल तो अजितदादांशिवाय सोपू शकत नाही, लक्षात ठेवा मी तुला। त्यामुळे आपल्याला त्यासाठी पुन्हा आपण एखादं शिष्टमंडळ अजितदादा ज्यावेळी कधी कारखान्यावर असतील किंवा मुंबईला जायचं म्हणलं तरी एखादं शिष्टमंडळ नेऊन या 4-6 गावांचा पाण्याचा प्रश्न, शेती पाण्याचा म्हणतोय मी, शेती पाण्याचा प्रश्न हा सुटणं फार महत्वाचं आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला काय जे प्रयत्न करायला लागतील ते आपण दादांच्या माध्यमातून निश्चितपणाने करू, एवढं मी तुम्हाला या निमित्ताने आश्वासन देतो। कोयना खोऱ्यातील दुर्गम चकदेव परिसरात वीज पुरवठा बंद असल्याने महिलांचे तापोळा येथे महावितरण कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याची अभियंत्यांची ग्वाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोयना खोऱ्यातील दुर्गम चकदेव परिसरात महावितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे वीज पुरवठा गेली अनेक वर्ष बंद आहे। बुधवारी पहाटे 4 वाजल्यापासून पायपीट करत संतप्त महिलांनी तापोळा येथील महावितरण कार्यालय गाठले आणि सकाळी 8:30 वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केले। या आंदोलनाची दखल घेत महावितरण कंपनीने 2 दिवसातच नवीन खांब उभारणी करून वीज वाहिनी टाकण्याची ग्वाही दिली, तसेच वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचा शब्द दिला। चकदेव गावात 2.5 ते 3 वर्षांपासून वीज पुरवठा बंद आहे। वादळी वाऱ्याने विजेचे खांब पडले आहेत। वायरमॅन लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी रस्सीच्या साहाय्याने ते खांब कसेबसे उभे केले आहेत, मात्र ते आता पडण्याच्या अवस्थेत आहेत। महावितरण कंपनीच्या तापोळा येथील सहाय्यक अभियंता
व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या लाईनमन व वायरमॅन यांच्या कारभाराच्या निषेधार्थ महिलांनी हे आंदोलन सुरू केले। संतप्त वयोवृद्ध महिलांनी आपल्या घरातील चूल बंद आंदोलन करत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचला। सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा धनावडे यांनी ग्रामस्थांसोबत सातत्याने प्रयत्न केले, मात्र महावितरण कंपनीच्या संबंधित अभियंत्यांनी वेळ काढूपणा करत दुर्लक्ष केल्याने महिलांनी अखेर आंदोलनाचा मार्ग पत्करला। सहाय्यक अभियंता मेरकले आणि लाईनमन संदीप मोरे यांना निवेदन सादर केले असून वीज पुरवठा सुरू होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा ठाम निर्धार केला। महिलांच्या या आंदोलनाची व्याप्ती वाढल्यानंतर सहाय्यक अभियंत्यांनी मेढा येथील उपकार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाबाबत माहिती दिली। त्यांनी गुरुवारी विजेचे खांब भरून ट्रक पाठवत असल्याचे सांगितले। 2 दिवसात विजेचे खांब उभे करून नव्याने लाईन तयार करण्यात येईल आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असा शब्द दिला आहे। त्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती सहाय्यक अभियंत्यांनी केली। महिला मात्र आंदोलनावर ठाम आहेत। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। लाईट आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। पोल पडलेले आहेत, ते पोल आम्ही रशीने बांधले। तर किरण माने डायरेक्ट सांगतात सोडून द्या तुम्ही। आज 3 वर्ष पूर्ण होऊन गेले। आम्ही म्हणलं आता ते खुसकटून गेले, रशी कासरा येतो तर म्हणतात सोडून द्या। मग कुठल्या बेसवर सांगतात की सोडून द्या म्हणून? घेऊन बॅटरी घेऊन इथे आम्ही 4ला निघून पाठी आलो, न जेवण बिना जेवणाची तिथून इथे आलो। कारण आम्हाला लाईट नसल्यामुळे, मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे मुलं आमची परगंदाला राहतात, नोकरी धंद्याला शिक्षणाला गेलेली आहेत। तर त्याच्यासाठी आम्हाला जर इथं काय झालं तर आम्हाला बघणार कोण? ह्या म्हाताऱ्या माणसांना बघणार कोण? लाईट हे ते काय लक्ष देतच नाहीत। त्याच्यामुळे आम्हाला हे इथपर्यंत येणं गरजेचं आहे। मी महावितरण कंपनीतर्फे सहाय्यक अभियंता म्हणून मी अशी ग्वाही देतो की उद्या परवा 2 दिवसांमध्ये यांच्या सर्व तक्रारीचं निवारण करण्यात येईल। तसेच मी आत्ताच उपकार्यकारी अभियंता मेढा यांना फोन करून बोललेला आहे। त्यांनी उद्या पोलची गाडी पाठवून देतो म्हणले आणि गँग पण पाठवून देतो म्हणले। उद्या आणि परवामध्ये 2 दिवसात सर्व कामे होऊन जातील चकदेवचे। कोरेगाव नगरपंचायतीचा खेळखंडोबा चिंतामणी नगरमधील नागरिक विविध समस्यांनी हैराण, पदाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष। कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये असलेल्या चिंतामणी नगरामध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। नगरपंचायतीने या विभागातील नागरिक शहरवासी आहेत या भूमिकेतून नागरी सुविधा दिल्या आहेत, मात्र त्या सुविधा वापरता देखील येत नाहीत। सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता नगरपंचायतीच्या कारभाराचा पर्दाफाश करत मुख्याधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे। कोरेगाव साता रोड वाठार स्टेशन रस्त्यावर चिंतामणी नगर हे उपनगर आहे। या उपनगराकडे स्थानिक पदाधिकारी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कधीही लक्ष देत नाहीत। पतदिवे लागत नाहीत, पतदिव्यांसाठी स्वतंत्र वीज वाहिनी नाही। एका खांबाला फ्यूज बॉक्स बसवला आहे, दररोज संध्याकाळी फ्यूज बसवायचा अशी नागरिकांना कसरत करावी लागत आहे। पावसाळ्यात या फ्यूज बॉक्सला करंट बसतो, त्यामुळे 2-2 दिवस पतदिवे बंद असतात असा आरोप नागरिकांनी केला आहे। चिंतामणी नगरला जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून नवीन पूल बांधण्यात आला आहे। अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून या पुलाची रचना व्यवस्थित नाही, त्यामुळे नागरिकांना शेजारी असलेले सार्वजनिक शौचालय वापरता येत नाही। या शौचालयाची अवस्था बिकट असून केवळ नावाला डागडुजी केली जात आहे। नागरिकांना बसण्यासाठी आता नगरपंचायतीने जावई शोध लावला असून एका ठिकाणी वेस्टर्न कमोड बसवले आहे, ज्या कमोडला फ्लश बॉक्स देखील बसवण्यात आले नाही। केवळ नावाला बसवायचे म्हणून ते बसवले असून त्याचे दार देखील व्यवस्थित लागत नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीने सिव्हिल इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम कॉन्ट्रॅक्टरने केले असून नागरिकांनी आता उघड्यावर प्रातिविधी करायचा काय असा सवाल दिनेश सनस यांनी केला आहे। चिंतामणीमधले रहिवासी आहोत। आमची इथं रस्त्याची गैरसोय आहे, नाल्याची गैरसोय आहे, मच्छर भरपूर येतात, बारकी पोरं असतात, त्यांना मच्छर चावून आजारी पडले काय पोरं, तरी इथं रस्ता होत नाही। रोगराई पसरली, सगळी घाणीचं साम्राज्य झालं। 10 महिने झाले रस्ता खुंदून, 10 महिने होऊन गेलं रस्ता खोदलेला, अजून ते रस्त्याचं काय कोण काय वयस्कर माणसं इथं ये जा करतात सायकलवरनं वगैरे, पडाय झाडायची भीती असते, पडलेत खूपदा। कधी जागा होणार आहे नगरपंचायत? सगळे गावातले रस्ते वगैरे सगळे टकाटक झालेत। लक्ष केलंय बरं, पाणी आलेलं नाही गावातले, पाणी भरपूर, पायपा जोडून पायपा जोडलेल्या नाहीत। किती माणसांनी सहन करायचं? निवेदन देऊन सुद्धा आमची दखल घेतली गेलेली नाही आजपर्यंत। आम्ही आता उद्याच्याला हे निवेदन घेऊन जाणार आहे
मग आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचं आमच्या मनात आहे सगळं आमच्या चिंतामणी नगर वाल्यांचं. नाही तर आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत करायचं मग आम्ही निर्धार करणार आहे. रस्त्याची मेन गैरसोय झालेली, सगळं घाणीचं साम्राज्य झालंय. कुणी पण कचऱ्याची गाडी येत नाही वेळेवर, कुणी पण कचरा कुठं नाले काढायला नाही येत, झाडायला कोण येत नाही. इकडं घरटी माणूस आजारी आहे, ताप थंडी सगळं सगळी देतात पण काम कोणी करत आश्वासनं देतात नुसतं कामाच्या नावाने बोंब चाललं.